दहिवड या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात उपोषण झालं आणि त्या उपोषणानंतर त्या ठिकाणी जयकुमार गोरे भाऊ यांनी शासनाच्या वतीने शब्द दिला की तुमचा आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर बैठक देऊन मी बैठक घडवून आणतो आणि तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करतो। या अनुषंगानं त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढे काय करायचं हा एक मुद्दा आजच्या लोणंदच्या या बैठकीच्या निमित्तानं चर्चेला जात आहे। आणि दुसरा मुद्दा आपल्या रामोशी समाजाची अस्मिता आपलं दैवत जे पुणे मामलेदार कचेरी खडकमाळ या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे। सुनीलनं यथायोग्य त्या ठिकाणची सर्व माहिती आपल्याला सर्वांना मीटिंगद्वारे या ठिकाणी दिली। खरं पाहता कोण यात येतंय कोण येत नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण समाजाच्या अस्मितेची गोष्ट आहे। आपण ज्या ठिकाणी खडकमाळला जातो त्या ठिकाणी त्यांना फाशी दिलंय। अख्खा इतिहास जो देशासाठी लढला त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी भावना प्रत्येक रामोशी बांधवांची आहे। फक्त आपला निरोप त्या ठिकाणी काय होणार आहे काय होणार नाही काय होतंय काय चाललंय हे सगळ्या गोष्टी महाराजसाहेब मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। प्रत्येकाच्या अस्मितेची गोष्ट आहे, कुणी थांबणार नाही त्या ठिकाणी आणि कुणाची वाटही बघायची नाही की आपण आपलं आहे ना आपलं जसं आपलं घर असतं जशी आपली जागा असती आपण एखादी केस करतो किंवा काय करतो ते आपलं मिळवतो ना आपल्या नावावर येण्यासाठी वारसा हक्कानं। मग हे जे आहे ना हे आपल्या दैवताची जागा आहे, ही आपली जागा समजून करू ना। ही जी आपली जागा आहे आपली जागा समजून करू। त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभारायची वेळ पडली तरी पण पहिल्यांदा आपण ते शासनाला सांगू जर तुम्ही आम्हाला या पद्धतीनं सांगून तुम्ही आम्हाला न्याय देत नसताल तर आम्ही आंदोलनात्मक म्हणजे लोकशाहीने जे दिलेला आम्हाला हक्क आहे ते हक्क आम्ही वापरू आणि त्या हक्काने लोकशाही मार्गाने जाऊन आम्ही कडक आंदोलन म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं रामोशी समाजाच्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू आणि आमची जागा जी आमची आम्ही दुसऱ्या कोणाच्या मागत नाही जे आमचं ते आम्हाला मागतोय आणि त्यासाठी आम्ही हा लढा उभारू। या ठिकाणी ज्या सहभागी संघटना आहेत बऱ्याचशा विषयावर या ठिकाणी चर्चा झाली, सर्वांनी आपापलं मत मांडलं, सर्वांनी पाठिंब्याचाच विचार केलेला आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं पुण्यात होणारा आंदोलन हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं होईल। महाराष्ट्रातनं रामोशी बांधव त्या ठिकाणी येईल कारण तेवढी एकच जागा आहे ती आपल्या समाजाची अस्मिता आहे, प्रत्येक रामोशी बांधवाची अस्मिता आहे आणि तिथं आपले जे आपल्याला मागतोय आपण आता 32 गुंठे असतील किंवा 2 एकर 32 गुंठे सगळी जागा आणि द्या ना जागा आम्हाला आमच्या ठिकाणी उद्या विमोचन नायकांचा इतिहास त्या ठिकाणी आम्हाला उभं करता येईल, ते स्मारक त्या ठिकाणी चांगलं राष्ट्रीय स्मारक होईल। तुम्ही आम्हाला न्याय द्या, न्याय देण्याची भूमिका घेत नसताल तर भविष्यात एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभा करून आम्ही ते आमचं मिळवू असा या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। आपल्या सर्वांना या मिटिंगला संजय नानांनी खूप प्रयत्न केलेले आहेत। एका माणसाला 4-4 वेळा फोन करावा लागतात मिटिंगला म्हणून, कारण याचा अनुभव आम्ही पहिल्यांदा घेतलेला आहे। अगोदर 4-4 वेळा एका माणसाला फोन करावा लागतो। आपण सर्व या त्यांच्या विनंतीला मान देऊन या मिटिंगला आपण सर्व आलात। मी स्वतः वैयक्तिक आपल्या सर्वांसमोर आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय उमाजी राजे।